हॅलो नमस्ते. तर आज आपण खापी मासा फिश फ्राय करणार आहोत. चांगले स्वच्छ केले आहेत खापी मासा. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आगळ. कोकम असतं ना त्याचा आगळ असतं, ते आगळ टाकणार आहे दोन चमचे. ठीक आहे. आगळ टाकलं की तुम्हाला लिंबू टाकायची गरज नाही, बिकॉज त्याच्यामध्ये सगळं असतं. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. मसाला टाकणार आहे, घरचा भाजका मसाला आहे मालवणी, ते 2 चमचे टाकलेले आहेत मी. आणि आपण आता ह्याच्यामध्ये फिश मसाला टाकणार आहोत. धने पावडर टाकली आहे. आपल्याला सगळे मसाले लावून घ्यायचे आहेत. आता फिश मसाला आहे, हा फ्राय मसाला, तो टाकला आहे 3 चमचे. ठीक आहे. हा तिखट नाही आहे, नॉर्मल आहे, कलर येण्यासाठी. ठीक आहे. तर आपण आता टाकणार आहोत गरम मसाला. हे सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत. ठीक आहे. मीठ टाकायचं आहे आपल्याला. जेवढे फिश असणार ना थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि ते आता मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि हे चांगले मिक्स करायचे आहेत. मिक्स केल्याने, आणि हो सॉरी, मी आपलं हे आलं लसूण पेस्ट नाही टाकली आहे, पण मी विसरली तो म्हणजे व्लॉग टाकायला, म्हणजे आलं लसूण टाकायला. तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण टाकू शकता. आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 10 मिनटं रेस्टला ठेवायचे आहेत, कारण की सगळा मसाला आपल्या फिशमध्ये म्हणजे लागला पाहिजे चांगल्या प्रकारे. खूप सुंदर लागतात. एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला पण आवडेल. ठीक आहे. चांगले मिक्स केले ना की आपण हे रेस्टला ठेवायचं आहे. सगळा मसाला चांगला हे केला पाहिजे. आणि फिश पण खूप मस्त मावशीने कट करून दिलेली आहे. 10 मिनटासाठी आपण आता रेस्टला ठेवूया. 10 मिनटं आपले झालेले आहेत. पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. तर आपण आता चांगले ते फ्राय करून घेणार आहोत. आपला पॅन चांगला तापवायचा आहे कडकडीत. चांगला कडकडीत तापला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ते. खूप सारे कढीपत्ते टाकायचे, त्याला टेस्ट पण खूप येतो आणि वास इवसपणा असतो तो पूर्ण निघून जातो. आणि तेल टाकायचं आहे आपल्या अंदाजानुसार. ठीक आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मासे. मासे खूप सुंदर लागतात आणि क्रिस्पी. कढीपत्ता आपला बऱ्यापैकी क्रिस्पी झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये रवा लावून मासे सोडूया. ठीक आहे. खूप सुंदर आणि क्रिस्पी होतात. एकदा नक्की करून बघा. सगळे आपल्याला फिश आहेत ना ते चांगले लावून घ्यायचे आहेत. आणि मी रवाच लावलेला आहे फिशला, कारण की मला क्रिस्पी हवेत. आणि तुम्हाला तेल पाहिजे तर तुम्ही अंदाजामध्ये हे करू शकता. ठीक आहे. सगळे आपल्याला फिश लावून घ्यायचे आहेत. आणि चांगले क्रिस्पी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते चांगले हे करायचे, फ्राय करायचे आहेत. तर आता आपण परतून घेऊया. ठीक आहे. आता आपण मस्तपैकी परतून घेऊया. हो, कलर खूप सुंदर आलेला आहे. आणि पूर्ण रवा एकदम आपल्या फिशला चांगल्या प्रकारे लागलेला आहे, बघू शकता. हे बघा, कढीपत्ता खूप क्रिस्पी झालेला आहे. आणि असा कढीपत्ता खावा, तुम्हाला आवडेल. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळे मासे हे फोल्ड करून घ्यायचे आहेत. आणि ते पण आपल्याला 5 मिनटं शिजवायचे आहेत. 5 मिनटं शिजलेले आहेत. आपण आता ते फोल्ड करून घेऊया. तर आपले मासे हे रेडी आहेत फायनली. तुम्हाला हा व्लॉग माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फायनल तुम्हाला मी फिश समोरून दाखवणार आहे. तर बघू शकता, हे डाळ भात बरोबर ती खूप सुंदर लागतात. आणि चपाती बरोबर ती पण. कोणी कोणी हे फिश खाल्लेत मला कमेंट करून नक्की सांगा. तर फायनली आता मी एक नवीन व्लॉग आपला रेडी झालेला आहे. तर आता रव्यामध्ये ठेवूया. वाव, बघा कसे झाले, कमेंट करून नक्की सांगा. बाय.